आज मुलांना सुट्टी होती म्हणून रॉयल एअर फोर्स या अद्भुत म्युझियमला भेट द्यायचं ठरवलं. प्रवेशद्वाराशी असलेली ही भव्य लढाऊ विमानाची प्रतिकृती आपलं लक्ष निश्चितच वेधून घेते. गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हेल्मेट्स बघायला मिळतात. आता इथपासून पुढे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला लढाऊ विमानं बघायला मिळतील. कदाचित लढाऊ विमानांचं दालनच सुरू होतं. इथे तुम्हाला पायलटची ध्वनी यंत्रणा कशी काम करते हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं. हे सगळं बघताना मन थकवून जातं आणि त्याच्या भव्यतेची कल्पना येते. इथे तुम्हाला जमिनीवरचं टार्गेट कसं ते बघितलं जातं याची सुद्धा कल्पना येते. इथे एक सोव्हिनियर शॉप पण आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारची त्यांची आर्टिफॅक्ट्स विकायला ठेवलेली असतात. हा बेसिकली एक फंड रेझिंगचाच भाग आहे. इथे जर तुम्हाला विमानातली आतली व्यवस्था बघायची असेल तर ते सुद्धा बघायला मिळतं. तुम्हाला इकडे आत विमानामध्ये जावं लागतं आणि मग तुम्हाला त्यातलं इंटिरियर साधारणतः कसं असतं याची कल्पना येते. इथे वेगवेगळे हँगर्स आहेत. आता आम्ही H2 या हँगरकडे निघालो. इकडे तुम्हाला पहिल्या वर्ल्ड वॉर विषयी अगदी इत्थंभूत माहिती मिळते. इथे क्लाउडे ग्रॅहमचं व्हाईट ऑफिस पण त्यांनी अगदी जतन करून ठेवलेलं आहे आणि ह्या ऑफिस मधलं फर्निचर पण अतिशय अँटिक आहे. बघायला तर एकदमच छान वाटतं. आता थोडी पेटपूजेची वेळ झाली. जेवण झाल्यावर पुढच्या दालनात जायचं ठरवलं आणि त्या दालनामध्ये अजस्त्र भयानक अशी लढाऊ विमानं होती. आणि हो, इथला स्टाफ पण तुम्हाला अगदी सगळ्या विमानांविषयी माहिती द्यायला तत्पर असतो.
जर कोणी लंडनला येत असेल तर मी हे नक्कीच रेकमेंड करीन की प्रत्येकाने आपल्या मुलांना हे दाखवावं आणि किंवा आपल्याला पण यातनं खूप काही शिकायला मिळतं. इथे आज बर्फ पडायला लागला त्यामुळे मी अशी स्कार्फ, मास्क आणि हातमोजे घालून घराच्या बाहेर पडले. ग्रोसरी आणणं तर गरजेचं होतं. आता इथे क्रिसमसची आणि त्यांच्या डेकोरेशनची लगबग चालू आहे. जॉश, हे बघ काय दिसलं? हे हवंय तुला? मला पाहिजे हे. सगळी शॉपिंग झाल्यावर आणि बाहेर एवढं थंड असल्यावर तर नक्कीच चहा किंवा कॉफी तुम्हाला प्यावीशी वाटते. तर आम्ही आता इथे कॉस्टा म्हणून इथे चांगली कॉफी आहे. आम्ही स्पिनच चीज बन आणि कॉफी घेतली. मुलाबरोबर वेगवेगळ्या विषयावर घराच्या बाहेर चर्चा होणं हे पण महत्त्वाचंच आहे ना. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.